त्यामुळे त्याला थोडा कालावधी लागला. त्या कालावधीमध्ये कधी शिंदेसाहेब नाराज, कधी अजितदादा नाराज, कधी कोणी नाराज. आता माध्यमांनाही दोष देता येते, त्यांना 24 तास चालवायचं आहे. त्याच्यामुळे बातमी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर बनवावी पण लागते. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या जे काही कधी कधी आम्ही लोक बातम्या तयार करतो, त्याच्यामुळे ते आपल्या बातम्या तयार झाल्या. पण मला असं वाटत नाही की फार काही म्हणजे त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकल्या, आडेबडी घेतली. शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारले. पण दिसतं नाही, शिंदे साहेबांसमोरही प्रश्न तोच होता की मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री व्हावं की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण मी त्यांना माझा अनुभव सांगितलं की तुम्हाला एक पक्ष चालवायचा असेल आणि तुमचा पक्ष असा आहे, माझ्या पक्षामध्ये तर अनेक नेते आहेत, एक मोठं संघटन आहे, दिल्लीला आमचे सगळे नेते मंडळी आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा असलेला पक्ष आहे, नवीन तुलनेनं, कारण विभाजन झाल्यानंतर तुलनेनं चांगलं यश मिळालेला तुमचा पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर राहून हे चालवणं कठीण झालं, त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे, ते त्यांनी मान्य केलं. आता काय असतं बघा, जसं तुम्ही म्हणाल ना माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असतं, ते फार क्वचित असं असतं, तसं त्यांच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं, तुम्ही जर बघितलं असेल. पण ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसा चेहरा होता, तर कोणी इंटरप्रिटेशन केलं नाही. आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर बघा हसतच नाहीत, हे नाराजच आहेत, असं इंटरप्रिटेशन झालं. त्यामुळे हे जे काही व्यक्तिमत्वाचं इंटरप्रिटेशन होतं, हे तो काळ, ती परिस्थिती अनुसार होतं, तसं ते झालं.